काय कराल तो आबा? काय बिंब भरायला ते म्हणून आपण थांबलो होतो. शुभ सकाळ मंडळी, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि सकाळीच येऊन आता लाईट चालू म्हणजे आलेली असल्यामुळं पाणी चालू केलं होतं ज्वारीला. 5:30ला लाईट आली, परंतु लगेच आता डीओ गेला होता डीपीमधून. डीओ म्हणजे जी वरची तार असते ती. तर इथं शेजारी शेताच्या डीपी असल्यामुळे जाऊन तो डीओ लगेच टाकून म्हणजे वेळून टाकून आलेला आहे. पण कसं आहे की असे डीओ किंवा फ्यूज वगैरे डीपीतून जर गेला तर तेवढ्यासाठी लाईनमॅनला बोलवून आपल्याला परवडत नाही. कारण लाईनमॅन इथून 10 किलोमीटर सबस्टेशन तिथून येणार, त्याला 1.5-2 तास लागणार. तोपर्यंत आपण बसून राहू शकत नाही. त्याच्यामुळे छोटे छोटे फ्यूज टाकणे म्हणा, डीओ टाकणे म्हणा, हे शेतकऱ्याला करावंच लागतं इथं लोकलला. त्याशिवाय लवकर लगेच लाईट चालू होत नाही. मग त्याच्यामुळं आता कसं आहे, एक मला असं वाटतं की जसं समजा असा डीओ वगैरे जर गेला, फ्यूज गेला, तर तात्काळ तिची सुविधा देण्यासाठी MSEBीनं म्हणा किंवा ग्रामपंचायतनं म्हणा गावात झिरो लाईनमॅनची सोय करायला पाहिजे. कारण शेतकरी काही प्रशिक्षित नसतो. तर असा एखादा व्यक्ती गावामध्ये प्रशिक्षित करून जर त्याला तुम्ही तशी सर्व्हिस दिली, त्याला पेमेंट वगैरे थोडंसं दिलं, तर तो एखाद्या तरुणाला रोजगार पण मिळेल आणि गावामध्ये झिरो लाईनमॅन पण भेटेल, जेणेकरून फ्यूज जाईल किंवा छोटे छोटे जे काही किरकोळ कामं म्हणजे जे काही प्रॉब्लेम आले असतील तर ते तो दुरुस्त करेल. तर अशा पद्धतीनं ग्रामपंचायतनं सुद्धा तशी मागणी करायला पाहिजे MSEBीला की आमच्या गावाला तुम्ही झिरो लाईनमॅन द्या. कारण जर समजा शेतकरी एखादा दागा फटका, आणि बऱ्याच ठिकाणी तसं होतं, काही फ्यूज टाकायला जातात, देऊ टाकायला जातात, आणि जर चिटकले शेतकरी तर त्याचं मरणच आहे शेवटी तिथं. त्याच्यामुळं अशा पद्धतीनं झिरो लाईनमॅन गावाला पाहिजे, अशा पद्धतीची मागणी ही ग्रामपंचायतनं लावून धरली पाहिजे. आणि प्रत्येक गावाला झिरो लाईनमॅन दिला पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही, त्याच्या जीवाला काही धोका होणार नाही. प्रशिक्षित एखादा माणूस गावामध्ये राहील आणि मग अशी छोटी मोठी कामं लगेच होऊन जातील. शेतकऱ्यातलं सोडलेलं कालचं पाणी छोटं लहान होतं, 500 HPच्या मोटरचं. त्याच्यामुळं आपण ते विहिरीमध्ये सोडलं आणि आता सकाळी 7.5 HPच्या मोटरीनं आपण पाणी द्यायला सुरुवात केलेली आहे ज्वारीला. विहिरीतलं पाणी संपत आलेलं आहे आणि आता 2 मिनटात लाईट पण जाईल. आता उद्याच लाईट येणार ह्याच्यावर. त्यानंतर आपण शेततळ्यातलं पाणी पण अजून विहिरीमध्ये सोडायचं आहे. आता 1 वाजलेले आहेत आणि आता लाईट जाईल. विहिरीतलं पाणी पण संपत आलेलं आहे. आता लाईट गेल्यानंतर आता म्हणजे जाणारच आहे लाईट. तुळजापूरला थोडंसं जायचं आहे, कारण आपली गाडी जी आहे 4 व्हीलर, तर ती थोडीशी सर्व्हिसिंग करून वॉशिंग करायची आहे. कारण उद्या वडील जाणार आहेत ती गाडी घेऊन बाहेरगावी. तर आता जाऊन ती गाडी घेऊन तुळजापूरला जायचं आणि मग व्हील अलाइनमेंट आणि मग बाकीची वॉशिंग वगैरे करून घ्यायचे. तर हे कांदे आपले काढलेले, हे आज काढलेले आहेत आणि हे 2 दिवस जे काढलेले आहेत त्याच्यावर पात झाकून सावली करत आहोत. अशा पद्धतीनं 3 नंबर आहेत. हे हा 2 नंबरचा आहे, हा 1 नंबर आणि त्यानंतर ते 3 नंबर, असे 3 काढलेले आहेत. कांदा मोठं मोठं जाते कांदा मोठं आहे तर करायला नाही का असं. आता मी तुळजापूरला निघालून जात जात आबाला सहज फोन केला, तर आबा म्हणले त्यांचं पण काहीतरी काम आहे तुळजापूरला. मग यायला लागलेत आबा इकडं. त्यांना घेऊन जरा थोडंसं मस्के पाटलांना पण बोलून मग थोडंसं काम आहे ते करून लगेच गावाकडे जायचं. कारण संध्याकाळी आपली मारुतीची आरती पण आहे. काय कराल तो आबा? काय बिंब भरायला ते म्हणून आपण थांबलो होतो. होय, म्हणलं तुळजापूरला चाललो जात जात करावं तर फोन आबाला, म्हणलं बघावं काय. बरं केलं की, पण हे नव्हतं चालू आहे पोटाना. काय थांबावं लागतंय का तुम्हाला? नाही काय थांबायचं, गुत दिलंय तिथं काय करतो ते आपल्याला काय कळालं ते. आबा नुसत्या चहावर चहावर बाग होत ना. हां, ह्यांची कामं करायची नुसत्या चहावर का? नसो बी द्या, काही एखाद्या बरीला काय काम नाही बी केलं तर काय झालं, काय झालं सांगा. ती बी अजून ह्यांच्याच हॉटेलात चहा. हां, खर्च नाही, बिल द्यायचं नाही, काय नाही. कसं म्हणता येईल, दुकानला भाडं नाही का, पोराचे पगार आहे, दुधाचे पैसे आहेत, पाण्याचे पैसे आहेत,
इथं प्रत्येक गोष्ट तुळजापूरमध्ये विकत घ्यावं लागते, असं फ्री काही नाही. मग चहा म्हणजे खर्च होत असेल 11 रुपये, तुम्ही घेत असाल 10 रुपये लोकांकडून. हा, मग तसंच आहे. हा तेच की. अख्ख्या तुळजापूर होय आबा, हा तसं आहे. एका कपाला 11 रुपये खर्च होते, 10 रुपये घेते ते, 1 रुपये जवळ बसते ह्यांना. अख्ख्या तुळजापूरचा रेट आहे 15 रुपये हा तुमचा आहे 10 चहाचा. रुपये. आणि हा आमचा तेच रेट म्हणालो आहे 10 की रुपये. 5 रुपये तुम्ही म्हणजे 5 रुपये अंगावर आहे, अंगलोट सगळं आहे. जनसेवा करता हो. तेच की 5 रुपये अंगलोट जनसेवा आहे. हीच हीच सेवा. आबा हा. प्लॉट बघत हिंडाल ते अजून ही जनसेवा करून. नाही ठरलं तुळजा होतं थोड्याच हा तुळजापुरात जनसेवा करून. हा देवानं मग इतकं केलं नाही दे तर दुसरीकडे गेलं. हा काय आज सोन्याचा भाव 1,62,000 रुपये झाला. हा आपण प्रॉफिटमध्ये लय सोन आहे काय घ्या आबा मग. हा आहे का बिस्किट आहे ते का? नाही नाही किलोभर सोनं आपल्याकडे. मग सांगा इथं पत्ता कुठं आहे म्हणजे लोक येते. ते हे गट नंबर किती आहे? तुमचा गट नंबर 92 आहे. गट नंबर 92 मध्ये इकडची एक पट्टी सोडायची, इकडची एक पट्टी सोडायची. म्हणजे बांध इकडच्या साईडला 2 पट्ट्या सोडायच्या. आणि ते बांधकाम चालू आहे तिथं हा, यायचं. ते बांधकाम आहे का, हा. त्या बांधकामाच्या थोडंसं मागच्या बॅक साईडला एक मोठा खडा गेला. हा आणि खडा तुम्ही JCB न उकरा ना पोकलँडला न उकरा, तिथं तुम्हाला गजोडं दिसणार. असेल असं का नाही असेल. मालकाला माहित नाही. ते मी नाही ठेवला. तुमचा आबा शेत सांगाल ती ही. हा माझ्या शेताचं बरोबर. हा आमचे आजोबा होते. हा आजोबाचं नाव काय लक्षात येईना, त्यांनी हांडा ठेवला नेऊन. बर 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 ज्योतिबा. हा, ज्योतिबाबा म्हणून ते आमचे आजोबा होते. कशाला पोलीस पाटील झाला तुमचं रेकॉर्ड मला माहित आहे तुमच्या गावचं. कसं आहे माहिती आहे का, नाव बी माहित आहे. रघुनाथ टी हाऊस ठीक आहे. छान आहे, क्वालिटी छान आहे. छान आहे ना. बघा आता कसं काय वाटलं की काय फरक पडला काय माइंडमध्ये एकदम अचानक. चहावर बागेलं का म्हटलं होतं हो म्हटले, आणि पुन्हा एकदम म्हटले की जामून खाऊ काय काय नाही. हा बरं म्हटलं चला जामून खाऊन चालतो तुम्हाला, म्हणजे एकदम प्रसिद्ध जामून. कसं काय आलं म्हणा कशाचं मनात येते काय, तुम्ही सारखं टोमणे जर मारत असाल वाट्यावरचं काय झालं म्हणून, तर म्हणलं तोपर्यंत काय म्हणजे ताकाचं वाट्यावर काहीतरी आणावं आपलं म्हणलं. नाही तुमचं आता काम केलं की मॉनिटाईजचं यांचं चॅनल चॅनलचं नाव सांगा बरं अजून. माझ्या चॅनलचं नाव आहे श्री संत कृपा 9240. हे यूट्यूब चॅनल आहे. आणि हे चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे. आणि मॉनिटाईज करण्याकरिता अण्णासाहेब कोळेकर यांनी मोलाचं सहकार्य केलेलं आहे. आणि त्या निमित्तानं मित्रांनो आता पहिल्यांदा चहा पाजला होता, पण चहामध्ये काय गोडवा यांना जाणवला नाही, म्हणून खास आवर्जून आनंद जगताप यांचं ओम हरिओम स्वीट मार्ट आहे. या ठिकाणचं जामून फेमस आहे. आणि त्या जामूनवर त्यांचं पूर्ण आता गोड करतो, तरी बी ती वाट्यावरचं आहे. तरी पण अर्धच होते असं त्यांचं म्हणणं आहे. वाट्यावरचं करू पर्यंत होय आबा. हा आबा हा घ्या गरम गरम आहेत गरम प्रसिद्ध आहेत इथले. बघू की खाल्ल्यावर